कसं मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या ब्लॉगमध्ये. आता मी इथे रिक्षामध्ये बसलेलो आहे. तर मी आता रिक्षामध्ये बसलेलो आहे. इथं थोडी थंड थंड हवा येते. बघायचं इथं दिवसापासून बॉल आहे. मी क्रिकेट अकॅडमीमध्ये जातो. तर आम्हाला बॉल भेटलेला आहे. हॅट्रिक काढले बॉलिंगमध्ये मी. आणि मेडल पण भेटलं. ते आता तुम्हाला नंतर दाखवतो. इथे फिओना बसलेली, आपण त्याच्याकडे जाऊ. फिओना, तर फिओना आहे आमच्या कुत्रे. फिओना हाय कर. हाय 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 हाय. पण आता गार्डनमध्ये जाऊ. आपण आता गार्डनमध्ये जाऊ. इथं तुम्हाला मी काल पपई दाखवलेली, हो का. इथं इथली तोडली आपण. मस्त थंड वातावरण झाले एकदम भारी. फोनमध्ये दिसून तर काय माहिती, पण लय भारी वातावरण झाले. आपण गार्डनमध्ये आलो, बसू थोडंसं. तुम्हाला मी काल पक्षीचं पिल्लू दाखवलेलं, ते बघा तुम्हाला आत्ता पण दाखवतो. ते पक्षी आत्ता पण बसलेला आहे, बघा दिसा असं. मस्त गार्डनमध्ये हवा येते. गार्डनमध्ये मस्त हवा येते. इथं मूर्ती तुम्हाला दाखवलेली ती वाली, तिथं पण बुद्धाची मूर्ती आहे, हो का. आतमध्ये पण भरपूर बुद्धाची मूर्ती आहेत. फुलं भरपूर आहेत. आमच्या फिओनाची झोपायची मेन जागा इथं. बघा सगळं लाल लाल दिसा असेल, त्याच्यात पायाचं आहे. इथून बघा हे गेट आहे. इथं सगळं वायरी आहे. आता मी पडलो असतो इथून. बघा इथं सगळ्या वायरी. फिरून आतून घुसली होती, असं चावायची सवय तिला. आणि इथं शेड लोक येतात म्हणून इथलं ते सगळं इथलं ते त्यांच्या अंगावर चढते म्हणून त्यांनी असं लावून घेतलेले. तर तो आता नंतर भेट. कसं आहे मित्रांनो, मी आता चालू आहे केस कापायला. माझी केस खूप वाढलेली आहे. मग अशी मी बंद केलं तर कारण की मी खात होतो, आणि आता मी जेवण चालू करतोय. आता मी चालू आहे केस कापायला लोणावळ्यामध्ये. अजून एक सोसायटी आहे समजली नावाची, तर तिथून बाहेर जायचं. मग तिथून एक गेट लागून बाहेर, मग तिथून आपण खड्ड्यावर जातो बाहेर. पप्पाला 2 मिनटं फोन आलेला आहे म्हणून, पप्पाला फोन आलाय म्हणून 2 मिनटं थांबा. आम्ही असं सगळे राहत नाही, कारण की आमची सोसायटी वेगळी आहे. तिथून आम्ही बाहेर निघतो तरी सोसायटी लागते. तर गाड्या आता स्कूटी चालवत होते बघा. आता स्कूटी चालवत होते. सगळे बंगली आहे. खूप चांगलं वातावरण आहे इथं, एकदम शांत शांत. डायरेक्ट कुणाचाच आवाज नाही, फक्त गाड्यांचा आवाज असतो इथे. थंड हवा असते एकदम. मला माहिती आहे नोळ्यामध्ये एकदम थंड हवा असते. नोळ्यात एकदम टॉप. बघा इथं सगळीकडे बंगलेच बंगले. आणि आपण आता चालू आहे बाहेर. आम्ही जर खड्ड्यावर राहतो त्याच्या आतमध्ये पण दिवाळी सोसायटीत राहतो आम्ही. बघा सोसायटी खूप मोठी समोरी. 500 बंगलेत ना पप्पा. 2000 बंगले सोसायटीमध्ये आहे. 2000 बंगले, किती मोठी सोसायटी आली. इकडून रस्तेच रस्ते. इथून रस्ता आतमध्ये, इथून एक रस्ता आहे आतमध्ये.
सगळे पुन्हा मुंबईचे शेट लोक येतात बंगल्यावरती. काय काय बाहेर देशात पण येतात, कधी कधी 2-3 महिन्यांनी. ओके, जे गार्डन आहे तिथं कोणच जात नाही. बघा बंगला, लय मोठा बंगला दिसणार नाही तुम्हाला. आणि इथे एक पुरेस हायवे वरतून दिसतो तुम्हाला. बघा मुंबई पुन्हा एक पुरेस हायवे आणि वरती डिस्ट्रिक्ट आहे. इथून झूम केल्यावर दिसून तुम्हाला डोंगरावरती बंगले आहेत. बघा डिस्ट्रिक्ट इथे ऑफिस आहे सोसायटीचं. बघा आपण आता इथून बाहेर जाऊ, एंट्री करू खंडाळ्यामधून. बघा इथून आपण एंट्री केली तर खंडाळ्यात जातो आपण. तिथून एंट्री करून डोळ्यामध्ये सगळे काम करण्यावाले ते काम चालू असतं म्हणून एवढे मोठे ट्रक चालू असतात. बघा इथून गावामध्ये रस्ता जातो पुणेगाव म्हणून, डेला रिसॉर्ट मध्ये. इकडे आतमध्ये काहीतरी अजून आहे, ते लोखंडवाला कॉम्प्लेड असं काहीतरी आहे तिथं. बघा आपण टर्न मारतो तिथं नादर वाईट म्हणतात त्याला. बघा इथं खाली इकडं पाणीच पाणी. तिथं बघितलं तरी पण आता बाहेर आलोय, घरामध्ये लय गरम होते. बघा इथून गाड्यांचा रस्ता आहे, ती रिक्षा समोर लावली. घरात जाऊ, बसू आपण. बसलेलो आता. तेव्हा केस कट आलोय, दिसलंच मी कसं केट केलं ती कसं केट केलं मी. 2 वाजले आता. असं बाहेर ऊन आहे बरं, हवा पण सुटलेली आहे. आणि मम्मी चिकन बनवते. बघा कांदा परतलाय, टोमॅटो कापलाय, चिकन मॅरिनेट करून ठेवलं. इथली एक मेन बात आहे, इथं खूप शांती असते, एकदम शांती आणि एकदम शांती असते इथं. बघा वरती पण फ्लोर आहे भरपूर. तर लिफ्ट आहे, काही लाईट गेलेली वाटतं. बघा पप्पा मम्मी इथं. आणि आपण तर इथं आपण आता भेटू, बाहेर जाऊ इथून. भरपूर झाडं इथं, झाडं झाली दिसन सगळी फळांची वगैरे. आम्ही इथलीच फळं खात, थोडी आता मला चांगलं लागतं. बघा लिंब सगळं इथं, आंबा इथं पप्पा आहे, इथं दादा आहे बसलेला आहे. आता रिक्षेमध्ये जाऊ, मस्त रिक्षेमध्ये थोडी हवा तरी येते. बघा तर आता नंतर भेटतो मी थोड्या वेळाने, तर बाय. तर हाय काय, आता मी TV बघतोय. आता 9-10 सुटतो, उन्हाळ्यात तर अर्धा तास लागतो. आपण 2-3 कामं पण होती यायला. आपण आता बाहेर जाऊ. इथं एवढा अंधार काय, कारण की इथं लाईट गेलेली आहे, फ्यूज उडलेला आहे. बघायचं दिसा असं तिथलं ते. मग थोडंशी बाहेर बसू. 25 नंबरला पण जाईन आम्ही, तिथे असंच बसायला. तिथं नाना काकी वगैरे सगळे असतील.
का मी तिथं जाईन का नाही, कारण की लेट झालं तर नाही जाणार, लवकर झालं तर जाईन. मग फिओनाला घेऊन जाऊ बाहेर, कारण की तिला मी संध्याकाळचंच बाहेर नेतो, दुपारचं नाही नेत उन्हामध्ये. आणि बाहेर कुत्रा बित्रा असं तिच्या पाठीमुळे लागतं ते. आणि तिला आम्ही संध्याकाळची बाहेर ठेवल्यानंतर तिला पण खायला देऊ. मग पप्पा आले होते, आम्ही जातो राऊंड मारायला. आणि मग आम्ही राऊंड मारायला गेलो तर आता 9 वाजले. तर आमचं पप्पा आले तर आत्ता लगेच आमचं 9:30पर्यंत जेवण होईल. 10 वाजेपर्यंत आम्ही बाहेर जाईन. आम्ही मग जर 10 वाजून गेले तर आम्ही जाणार नाही 25 नंबरला. 10 वाजले तर जाईन. मग आम्ही हातून टाकू, झोपतो. मग आम्ही बघा इथं सगळं फक्त पप्पा याची वाट बघतोय आम्ही. पप्पा आलो तर मी जेवावरती आणणार. मग आम्ही नंतर मी संपवतो ब्लॉग. बाय बाय. लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा. पूर्ण ब्लॉग बघितल्यासाठी थँक्यू. आणि भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय. गुड नाईट.